मागच्या अनेक दिवसांपासून सातत्यानं भाजपचा पुढचा कप्तान कोण असणार, भाजपचा पुढचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार, अशा चर्चा सातत्यानं होताना पाहायला मिळतात. मग निवडणुकांच्या निमित्तानं मग महाराष्ट्रामध्ये झालेली निवडणूक असेल, हरियाणामध्ये झालेली निवडणूक असेल किंवा नुकतीच पार पडलेली बिहार विधानसभेची निवडणूक असेल. तर या निवडणुकांसाठी केंद्रीय जे मंत्री आहेत आणि भाजपचे 2020 पासून जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत जे.पी. नड्डा यांना मुदतवाढ जी आहे ती देण्यात आलेली होती. मात्र आता भाजपाला लवकरच नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे आणि याचं कारण ठरलंय त्या अवघ्या काही वेळापूर्वी भारतीय जनता पक्षाकडून नवीन राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षांची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे. आणि भाजपच्या प्रथेनुसार, भाजपच्या परंपरेनुसार जो राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष होतो तोच पुढे जाऊन राष्ट्रीय अध्यक्ष किंवा मग त्या ठिकाणी पक्षाचा अध्यक्ष होताना पाहायला मिळतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर डिसेंबर 2024 मध्ये भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष असणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली आणि त्यानंतर भाजपचा महाराष्ट्र अध्यक्ष कोण होणार अशा चर्चा होत असतानाच शिर्डीमध्ये 2025 ला जे जानेवारी महिन्यामध्ये अधिवेशन झालं होतं, या अधिवेशनामध्ये कार्यकारी अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती आणि आता रवींद्र चव्हाण हे महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष आहेत. अशी स्थिती 2020 मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. 2019 मध्ये ज्यावेळी निवडणूक झालेली होती, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष असणाऱ्या अमित शाह यांची केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली. अमित शाह हे देशाचे गृहमंत्री झाले आणि त्यानंतर पक्षाकडून जगत प्रताप नड्डा अर्थात जे.पी. नड्डा यांची त्यावेळी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली होती. आणि पुढे 2020 मध्ये जे.पी. नड्डा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाल्याचं पाहायला मिळालं. आज तागायत आतापर्यंत जे.पी. नड्डा हेच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं पाहायला मिळतं. मात्र भाजपमध्ये साधारणतः एक शिरस्ता असा आहे किंवा भाजपमधली परंपरा अशी आहे की भाजपमध्ये साधारणतः 3 वर्षापर्यंत जास्तीत जास्त अध्यक्ष जे आहेत ते राहू शकतात. म्हणजे नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष असताना तो बदल जो आहे तो त्यावेळी भाजपने केला होता. नितीन गडकरी यांना एक्सटेंडेड मुदतवाढ जी आहे ती देण्यात आलेली होती. आता 2020 पासून 2025 संपत आलं म्हणजे जवळपास 5 वर्ष आणि त्याहूनही काही दिवस जगत प्रताप नड्डा अर्थात जे.पी. नड्डा हेच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. मधल्या काळामध्ये चर्चा सातत्याने होताना पाहायला मिळत होत्या की लोकसभा निवडणुकीनंतर जे.पी. नड्डा राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून ते पदाचा राजीनामा देतील. मग लोकसभेची निवडणूक झाली, मग विधानसभांच्या निवडणुकांपर्यंत जे.पी. नड्डा हेच असतील. आणि भाजपमध्ये दुसरा एक म्हणजे भाजपच्या घटनेमध्ये भाजपची जी पक्ष घटना आहे त्याच्यामध्ये एक व्यक्ती एक पद असं साधारणतः सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं आता जे.पी. नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील आहेत आणि केंद्रीय मंत्री देखील आहेत. त्यामुळं भाजपच्या या शिरस्त्यानुसार एका कोणत्या तरी पदाचा राजीनामा जो आहे तो जे.पी. नड्डा यांना द्यावा लागू शकतो आणि अर्थात आता त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा जो कार्यकाळ आहे तो कार्यकाळ देखील पूर्ण झालेला आहे. त्यामुळं राष्ट्रीय अध्यक्ष बदलाची चर्चा जी आहे ती होताना पाहायला मिळते. मग या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये कधी महाराष्ट्रातलंच एक बडं नाव, महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष विरोधी पक्ष नेते म्हणून ज्यांनी सक्षम भूमिका विधान परिषदेमध्ये बजावली, त्यानंतर 2014 ते 2019 या कार्यकाळामध्ये मंत्री म्हणून सुद्धा ज्यांनी जबाबदारी भूषवली ते विनोद तावडे यांचं नाव सुद्धा सातत्यानं राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये येत असतं. विनोद तावडे यांचं ज्यावेळी 2019 मध्ये तिकीट कापण्यात आलेलं होतं त्यानंतर विनोद तावडेंचं प्रमोशन झालं. विनोद तावडे केंद्रामध्ये गेले. आज विनोद तावडे हे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम करताना पाहायला मिळत आहेत. आणि एक जी कोर टीम भारतीय जनता पक्षाची आहे निर्णय प्रक्रियेमधली त्याच्यामध्ये विनोद तावडे यांचा समावेश असल्याचं पाहायला मिळतं. बिहारचा जो यश भारतीय जनता पार्टीने मिळवलं, दैदिप्यमान यश भाजपनं पहिल्यांदा बिहारच्या इतिहासामध्ये मिळवलं, ते या यशाचे पडद्यामागचे शिलेदार सुद्धा विनोदराव तावडे आहेत. आणि त्यामुळं विनोद तावडेंकडे राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी जी आहे ती सोपवली जाईल अशा चर्चा होताना पाहायला मिळतात. मग कधी तरुण चुंग यांचं नाव येताना पाहायला मिळतं, कधी सुनील बन्सल यांचं नाव राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये येताना पाहायला मिळतं, तर कधी केंद्रीय कृषी मंत्री आणि खऱ्या अर्थाने आपण असं म्हणूयात लाडकी बहीण योजना जी महाराष्ट्रामध्ये आहे
किंवा मध्य प्रदेशमध्ये जी लाडली बहना योजना आहे, या योजनेचे प्रणेते की ज्यांनी ती योजना सुरू केली ते शिवराज सिंग चौहान यांचं नाव सुद्धा राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये अधूनमधून येताना पाहायला मिळतं. मग धर्मेंद्र प्रधान यांचं नावही राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये येताना पाहायला मिळतं. कधी मग या सगळ्या नावांच्या व्यतिरिक्त संजय जोशी जे भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय महासचिव आहेत, त्यांचं नाव सुद्धा अधूनमधून कधीतरी मग संजय जोशी राष्ट्रीय अध्यक्ष होणार अशा आशयाने येताना पाहायला मिळतं. मात्र या सगळ्या नावांवर काठ मारत आज भारतीय जनता पक्षाकडून नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे. मग ना तावडे, ना प्रधान, ना संजय जोशी, ना शिवराज सिंग चौहान, नेमके हे नितीन नबीन आहेत कोण? किंवा नितीन नबीन यांच्यावरच भारतीय जनता पार्टीने विश्वास का दर्शवला? तर नितीन नबीन हे बांकीपूर या बिहार मधल्या मतदारसंघातून 4 वेळा निवडून आलेले आहेत. 2010, 2015, 2020 आणि आताच्या 2025च्या निवडणुकीमध्ये नितीन नबीन हे बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. यावेळी त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांचे चिरंजीव लव सिन्हा यांचा 51,000 मतांनी पराभव केला आणि ते विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आता ते बिहार सरकारमध्ये रस्ते विकास, नगर विकास आणि ग्रामविकास अशा खात्यांचे मंत्री असल्याचं पाहायला मिळतं. छत्तीसगड राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रभारी म्हणून सुद्धा नितीन नबीन यांनी काम केल्याचं पाहायला मिळतंय. अनेक वर्षांपासून पक्ष संघटनेमध्ये नितीन नबीन हे काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिहारमधलं एक मोठं नाव, बिहार भाजपमधलं एक वजनदार नाव म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. छत्तीसगड सारख्या राज्याचे प्रभारी म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि छत्तीसगड मधल्या भारतीय जनता पार्टीच्या विजयाचं श्रेय सुद्धा नितीन नबीन यांनाच दिलं जातं. आता नितीन नबीन हे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष झालेले आहेत आणि आपण सुरुवातीला जसं म्हटलं तसं भारतीय जनता पार्टीच्या शिरस्त्यानुसार, भारतीय जनता पार्टीच्या नियमानुसार जो राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष होतो तोच पुढे जाऊन राष्ट्रीय अध्यक्ष होताना पाहायला मिळतो. त्यामुळे आता राष्ट्रीय अध्यक्षाची निवड कधी होते आणि ज्या पद्धतीनं राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष निवडताना भारतीय जनता पार्टीने धक्कातंत्राचा वापर केला, तसाच वापर भाजप राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये करेल की मग नितीन नबीन हेच राष्ट्रीय अध्यक्ष होतील, हे मात्र पाहणं महत्वाचं असणार आहे. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.